जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। बापू विनोबाच्या पावन भूमीला लागलाय कलंकाचा काळा डाग। कारंजात 192 कोटीचे एमडी ड्रग्ज जप्त। 3 आरोपीला अटक। सुमारे 1.5 वर्षापासून सुरू होता कारखाना। वर्धा पोलीस झोपेत। घटनास्थळाला महासंचालक संदीप पाटील यांची भेट। कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार भोरटेकर यांची मुख्यालयात बदली। कारंजा येथील गोकुळ सिटी परिसरातील प्लॉटवर मोठे 3 शेड उभारून त्यावर हिरवी नेट टाकून या छताखाली एमडी बनवण्याचा खुलेआम कारखाना येथील रहिवासी वैभव हिरालाल अग्रवाल वयवर्ष 30 या तरुणांनी गेल्या 1.5 वर्षांपासून येथे हा गोरखधंदा सुरू केलेला होता। 192 कोटीचा कच्चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असला तरी जप्त झालेल्या कच्च्या मालापासून तयार झालेल्या एमडीची किंमत आजच्या भावाप्रमाणे बाजारात 1100 कोटी रुपयांहून अधिक असती असं बोलल्या जात आहे। याचं कारण इतका मोठा साठा हा जर त्या ठिकाणी सापडत असेल तर स्थानिक जे पोलीस आहेत ते नेमकं त्या ठिकाणी काय करतायत हा प्रश्न निर्माण होतो, जो सुमित वानखेडेंनी निर्माण केलेला आहे त्याची चौकशी केली जाईल। आमचा वर्धा जिल्हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यातली अत्यंत गंभीर आणि धक्कादायक अशा घटनेची माहिती मी सभागृहाला देऊ इच्छितो। आतापर्यंत जेवढाही मेट्रो सिटीज असते त्या ठिकाणी पार्टी ड्रग म्हणून एमडी ड्रगचा वापर होतो, परंतु पहिल्यांदा हे ड्रग हे सर्वसामान्य माणसाच्या दारापर्यंत, शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आलेलं आहे। अध्यक्ष महोदय, ही अतिशय गंभीर घटना आहे। याच्या DRI ही कारवाई केली, परंतु जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला याची काहीही माहिती नाही। त्या ठिकाणी 285 किलोच्या जवळपास कच्चा माल अजून सापडलेला आहे। करोडो रुपयाचा माल त्या ठिकाणी उपलब्ध काल DRIला झालेला आहे। उत्पादन केलेले एमडी ड्रग्ज मुंबई, नागपूर आणि महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये पुरवल्या जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, परंतु कारंजा पोलिसांना किंवा वर्धा जिल्ह्यातील विशेष पोलीस पथकांना सुद्धा या कारखान्याबद्दल थोडी सुद्धा माहिती कशी मिळाली नाही असे आश्चर्य वर्धा पोलिसांवर व्यक्त केले जात आहे। या कारखान्यावर नागपूर येथील पोलिसांनी धाड टाकून आरोपी वैभव उर्फ भय्यू अग्रवाल वयवर्ष 35, यश बनगरे वयवर्ष 20, सोहम धायगोडे वयवर्ष 21 या 3 युवकांना अटक करण्यात आली आहे। या घटनेमुळे बापू विनोबा यांच्या पावनभूमीला कलंकाचा काळा डाग लागलाय। याबाबत आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी नागपूर येथील अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून सखोल चौकशीची मागणी केली आहे, परंतु प्रकरणाबाबत विरोधी पक्ष थंडीमुळे गारठलेला दिसून येत असून गप्प आहे। वर्धा पोलिसांच्या कार्यशैलीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे। दिलीप पिंपळेसह मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, वर्धा।